प्रामाणिक लाकूड तोड्या. एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता. तो दर दिवशी जंगलात जाऊन लाकडे तोडत असे आणि ती मोळी बाजारात नेऊन विकून येणाऱ्या पैशावर आपलं घर भागवत असे. एक दिवस असाच तो दुपारी लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला होता आणि तिकडे एक नदीजवळच एक मोठं झाड होतं. झाड तोडत असताना त्याची अचानक कुऱ्हाड पाण्यात पडली आणि लाकूड तोड्याकडे एकच कुऱ्हाड होती आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो, ज्याच्यामुळे त्याचं घराचं पालनपोषण होत असतं आणि दुसरी कुऱ्हाड घेण्यासाठी त्याच्याजवळ पैसे देखील नसतात. तो अतिशय गरीब असतो, त्यामुळे तो नदीजवळ बसून रडू लागतो. मग जलदेवता त्याच्याकडे आली आणि त्याला प्रश्न विचारू लागली की तू का रडत आहेस. त्या लाकूड तोडा त्या जलदेवतेला आपल्या गमावलेल्या कुऱ्हाडीबद्दल सांगतो. तेव्हा ती जलदेवता अदृश्य होते आणि पुन्हा नदीतून बाहेर येते. तेव्हा तिच्या हातात सोन्याची कुऱ्हाड असते आणि लाकूड तोड्याला दाखवते आणि म्हणते की ही तुझी कुऱ्हाड आहे का. त्या लाकूड तोड्या नम्रपणे म्हणतो, देवी ही माझी कुऱ्हाड नाही. मग ती देवी पुन्हा नदीमध्ये अदृश्य होते आणि पुन्हा येताना चांदीची कुऱ्हाड घेऊन येते आणि त्याला दाखवते ही तुझी कुऱ्हाड आहे का. त्या तो लाकूड तोड्या नकारार्थी मान डोलावतो आणि म्हणतो ही देखील माझी कुऱ्हाड नाही आहे. मग देवी लोखंडाची कुऱ्हाड घेऊन येते आणि त्याला विचारते ही तुझी कुऱ्हाड आहे का. त्या लाकूड तोड्या म्हणतो की हो हीच माझी कुऱ्हाड आहे. त्या जलदेवता म्हणते की मला तुझा प्रामाणिकपणा आवडला. तुझ्या ठिकाणी जर दुसरा कोणी असता तर सोन्याच्या कुऱ्हाडीला आपली कुऱ्हाड म्हणून त्यांनी स्वीकार केला असता. त्यामुळे ह्या तिन्ही कुऱ्हाडी तुला बक्षीस म्हणून ठेव आणि मला तुझा हा प्रामाणिकपणा फार आवडलेला आहे. तर तात्पर्य असं की नेहमी खरं बोलावं आणि प्रामाणिक असावं. प्रामाणिकपणा आपल्याला मोठं बक्षीस मिळवून देतो.